नमस्कार. आजच्या ब्लॉगची सुरुवात थेट किचनमधूनच झाली. सगळ्यांना वाटतं मला जेवण करायला येत नाही, स्पेशली माझ्या कॉलेज फ्रेंड्सना. तर हा व्लॉग तुमच्यासाठी. भाजीला मग फोडणी दिली आणि भाकरीसाठी पीठ घेतलं आणि गरम गरम पाण्यात पीठ मळायला सुरुवात केली. काय नाही हो, जरा चटके लागणारच तरच फुलते ती. त्यानंतर सुरुवात केली बडवायला. पण खरंच सुख कुठं आहे म्हटलं तर आपली भाकरी केलेली बघताना हे सुख. पटापट संपून घेतली भाकरी करून, कारण काल सांगितलंच होतं अजून साफसफाई बाकी आहे. पण आज डायरेक्ट किचनमधनं गोठ्यात एंट्री भेटली, कारण आमच्या गौरीला आंघोळ घालायची होती. तसंही पप्पांचं काम पण आज माझ्या नावावर होतं, कारण पप्पांना काम होतं. तिला आंघोळी घातली आणि तिला जेवण पण दिलं. 2 दिवस झाले कामच चालू आहे, म्हणून आज डायरेक्ट आमच्या जेवणाची तयारी करायला आम्ही हिंडलग्यामध्ये गेलो. पहिला पाणीपुरीवर ताव मारली, त्यानंतर मंचुरी घेतलो पार्सल. आणि ह्याचं काय पोट त्यानं भरत नाही म्हणून आणि बेकरीमध्ये गेला. तर आजचा दिवस तसा मस्त होता. भाकरी झाली, गोमाताला आंघोळ घातली, पण मी मात्र थकून गेले. आजचा अध्याय इथेपर्यंत. भेटूया उद्या. बाय.